बरोबर आहे ना. त्यांनी ज्या पद्धतीनं एक्सपोज केलेलं आहे की कोणत्या कोणत्या कारवायामध्ये मग ते कारखान्याचं भंगार विकण्यापासून कशा कशा कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे ते बी जे पीमध्ये गेलेले आहे, हे पण जनतेसमोर ते आणत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीचा स्टँड घेत आहेत की आम्हाला विकास करता येत नाही आहे, आम्हाला निधी मिळत नाही आहे, हे खोटं नाटक जे कारण आहे ते जनतेसमोर एक्सपोज करत आहेत. त्यामुळे बी जे पीची दमनशाही आणि लोकशाही संपवण्याचा प्रकार जो आहे आणि ही जी संख्या ते गोळा करत आहेत, ती संख्या या देशाचं संविधान संपवण्यासाठी करत आहेत, हे लोकांसमोर ते आणून देत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे बुधवारी, अशी खूप चर्चा आहे. आता असं आहे, लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय जे जे असतील वाटेत, असं वाटत असेल की हे 6 गद्दार गेले, त्यांना कोणाला मंत्रिपद भेटेल, अजून कोणी बदलून जाईल. आम्ही कालच ऐकलं की गडकरी साहेबांनी 9 वर्षानंतर पुन्हा दरबार घेतला, तुरळक गर्दी होती, हेही आम्ही ऐकलं आहे. कदाचित त्याचेच परिणाम असावे सगळे हे. भाऊ, एकनाथ शिंदेचं इथून पुढे जे ऑपरेशन असणार आहे ते काँग्रेस आमदारांवर असणार आहे असं सुतोवाच त्या दिवशी. साहेब, कंपाऊंडर कधी ऑपरेशन नाही करू शकत. कंपाऊंडर फक्त चिठ्ठी लिहून देतो, डॉक्टर आतमध्ये ऑपरेशन करत असते. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे लोक करत आहेत. त्यामुळे कंपाऊंडरने उगाच स्वतः डॉक्टर समजून याचं काही कारण नाही. असं आहे की जे अधिकारी आहेत ते अधिकारी जर RSS सारख्या संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्याची जर स्तुती करत असेल तर ते निष्पक्षपणे या नागपूरचं प्रशासन करू शकेल का? कायदा सुव्यवस्था सांभाळू शकेल का? संविधानाची शपथ घेतो, कुठलाही ममत्व भाव न ठेवता काम करण्याची शपथ घेतो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं RSSची तारीफ करणं हे ऑब्जेक्शनेबलच आहे. आणि मग एखादा मुद्दा लोकांच्या हिताचा विचारला विरोधी पक्षांनी की त्याला अर्बन नक्षलाईट म्हणून डिक्लेअर करायचं, हा जो धंदा आहे हा धंदा माहोल तयार करून एखाद्याला संपवण्याचाच असतो. त्याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असावं. तुमच्या निवडणुकीत जे फुटलेले मतं होते त्याचा रिपोर्ट जो आहे तो तयार झालेला आहे, लवकरच तो प्रदेश आणि हायकमांडकडे जाणार आहे. तुमचं काय मत आहे? नाही, मी तर सांगितलं ना, जिसने दिया उसका भला, जिसने नहीं दिया उसका भी भला. कारण ही लढाई मी लढताना माहीत होतं की आमच्याजवळ किती संख्या आहे. 170ची संख्या होती, त्यांच्याकडे 600ची संख्या होती. पण पूर्ण विदर्भामध्ये नागपूरची निवडणूक झाली. नागपूरला कुठलाही दबाव चालला नाही, कुठलंही तंत्र चाललं नाही, ना पैसे चालले. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्ष आहे आणि जनतेचे प्रश्न तो उचलण्यासाठी तयार आहे. लोकशाही आणि संविधान या दोन्ही रक्षणासाठी हा उमेदवार उभा आहे. हा संदेश जो द्यायचा होता काँग्रेस पक्षाला, तो काँग्रेस पक्षाने इथं दिलेला आहे. थँक्यू. एक हिंदी में तिकडे जाऊन